हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर तुम्हाला तर माहीतच आहे की मी 21 गुरुवारचं व्रत करत आहे आणि आज माझा त्यातलाच गुरुवार 4था आहे. तर मी आजच्या गुरुवारी स्वामींची सेवा कशी केली तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला माझ्या अगोदरचे व्हिडिओ पाहून थोडीफार तर आयडिया आलीच असेल की ही पूजा कशी करायची व उपवास वगैरे सर्व गोष्टी कशा करायच्या. तर त्याच पद्धतीने माझा आजचाही 4था गुरुवार खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आणि ते मी कसा केला आणि सर्व पूजा वगैरे कशी केली. खरं तर आपण कितीही उपवास करायचे म्हटलं तर ते आपल्याही मनात आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्याही मनात पाहिजे आणि खरंच स्वामींच्याही मनात पाहिजे की ती गोष्ट त्यांनी आपल्याकडून करून घ्यावी. जोपर्यंत योग येत नाही तोपर्यंत आपण कितीही विचार केला तरी त्या गोष्टी कधीच कंप्लीट होत नाहीत. आणि खरंच सांगते, आजचा माझा 4 गुरुवार पूर्ण कंप्लीट झाले तर मनाला खूप जास्त शांती भेटते आणि खूप छान वाटतंय. आणि खरंच मला असं वाटतं की एकदा सुरुवात केल्यावर त्या गोष्टी नक्कीच स्वामी आपल्याकडून करून घेतात. तसंच एक एक करून माझे असेच 21 गुरुवारही छानपणे पार पडतील असं मला वाटतं. ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. सगळ्यात अगोदर आज आपण बघूयात की आजचा माझा गुरुवार कसा झाला. मी सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठली, फ्रेश झाली. जसं की मी तुम्हाला अगोदरही म्हटलं, आपल्याला जर कुठलीही घरात पूजा वगैरे मांडायची असेल किंवा कुठलंही काही शुभ कार्य करायचं असेल तर अगोदर आपण आपलं पूर्ण घर स्वच्छ केलं पाहिजे. पूर्ण केर वगैरे काढून सगळीकडच्या फरशा वगैरे पुसून पूर्ण घर आपल्याला क्लीन करायचं आहे. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तर ऐकलंच असेल की आपल्या घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मी वास करत असते. तर फक्त गुरुवारी उपवास करावे म्हणूनच नाही तर काही बायका उपवास करत नसतील तर त्यांनी सुद्धा दररोज होत नसेल तर गुरुवारी आपल्या उंबरठ्याचे पूजन करावे आणि अशा पद्धतीने उंबरठा स्वच्छ करून नंतर त्याला छान असं पुसून घ्यावे आणि तिथे हळदीचं लेपन करून हळदी कुंकुम स्वस्तिक काढून घ्यावा. असं आपण दररोज केलं तरी चालते, पण माझ्याकडूनही रोज ह्या गोष्टी होत नाहीत. मी दररोज फक्त क्लीन करून रांगोळी काढते. हळदीचं लेपन वगैरे मी दररोज करत नाही, फक्त सण वगैरे असेल तेव्हा करते. कुठल्या तरी सणाला जसं की गुढीपाडवा, होळी, परत दिवाळी अशा गोष्टींना मी नक्कीच उंबरठ्यावर हळदीचं लेपन करते. पण सहसा मी दर गुरुवारी करते. जर तुम्ही उपवास करत नसाल तरीसुद्धा आपल्या उंबरठ्यावर आपण हळदीचे लेपन नक्कीच करावे. दररोज होत नसेल तर गुरुवारी तरी नक्कीच करावे. अशाच पद्धतीने मी सुद्धा छान असं उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलेलं आहे. आणि कुठलीही पूजा करायची म्हणा किंवा कुठल्याही सणाला सुरुवात करायची म्हणा तर सगळ्यात अगोदर आपण आपला पोर्च स्वच्छ झाडून पुसून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला आपला उंबरठा स्वच्छ पुसून तिथे छान अशी रांगोळी काढून कुठल्याही शुभ कार्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. कारण बरेच जण असे म्हणतात की आपल्या घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मी वास करत असते आणि जर आपला उंबरठाच क्लीन नसेल, स्वच्छ नसेल तर आपल्या घरात लक्ष्मी कसा वास करेल किंवा कसं एंट्री करेल. त्यामुळे अशा पद्धतीने मी सुद्धा माझा उंबरठा व पोर्च पूर्णपणे क्लीन ठेवतेच. पण जर दररोजही माझ्याच्याने हळदीचं लेपन करणे किंवा रांगोळी काढणे नाही झाले तर ॲटलिस्ट झाडून पुसून तरी मी घेतेच. तसं तर सगळ्यांनी दररोज केलंच पाहिजे. अशा पद्धतीने आजसुद्धा मी पूर्ण घर छान क्लीन केलं, पुसून घेतलं. नंतर उंबरठाही स्वच्छ धुवून घेतला, पुसला. नंतर त्यावर हळदीचं छान असं लेपन केलं. कुंकानी उंबरठ्याच्या मधोमधी एक छान असा स्वस्तिक काढून घेतला. दोन्ही बाजूने हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर छान अशी रांगोळी काढायची आहे जशी मी आता काढत आहे. आणि तुम्ही पाहू शकतात इतकुशा गोष्टी केल्यानं सुद्धा आपला पोर्च इतका छान दिसतो. आणि फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या घरामध्ये जे कोणी वर्कला जात असतील बाहेर, आपले हजबंड म्हणा, घरातली माणसं, तर त्या मंडळींना सुद्धा बाहेर पडताना किंवा आत येताना अतिशय प्रसन्न वाटलं पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या घरातला हा मेन कोपरा नक्कीच मला असं वाटतं की प्रसन्न ठेवला पाहिजे. कारण जे कोणी थकून भागून घरी आलेले असतात त्यांना आपला घराचा उंबरठा पाहूनच फ्रेश फील झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने काही मी सुंदर अशी डिझाईन काढून घेतलेली आहे रांगोळी. तर तुम्हीही मला असं वाटतं की नक्कीच जरी आतापर्यंत काढत नसताल तर आता सुरुवात करताल. कारण कोणीही आपल्या घरचे गेस्ट म्हणा घरी आलेले तर आपल्या घराचा पोर्च पाहून
आपल्याला आपल्या घरातलं अस्वच्छता वगैरे ठरवत असते, त्यामुळे शक्यतो आपण एंट्रन्स आपला असा नक्कीच ठेवला पाहिजे असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने माझी छान अशी रांगोळी काढून झालेली आहे. मी पण तुम्हाला म्हणत आहे की माझ्याकडून या गोष्टी होत नाहीत, कारण माझंही पिल्लू छोटा आहे आणि घरात कोणी मदतीला नसल्यामुळे मलाही ह्या गोष्टी दररोज करणं शक्य नाही. पण ह्या गोष्टीला सगळेजण असे म्हणतात, काही जण, की ह्या गोष्टीला लागतोच किती वेळ नाही, पण ते वेळ काढणं सुद्धा एका सिंगल, म्हणजे जसं आता मदतीला जर घरात कोणी नसेल, फक्त हस्बंड वाईफ पण बेबी राहत असतील, तर तो वेळ काढण्यासाठी सुद्धा मी सांगू शकते की खूप जास्त अवघड असते. कारण आपण जर एखादी गोष्ट करायची म्हटलं तरी ती गोष्ट करण्यासाठी आपण वेळ नाही काढू शकत. पण जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण आपलं घर सजवण्यासाठी ह्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे. आणि मी माझ्या मुलाला सांभाळून सुद्धा माझं घर क्लीन, स्वच्छ आणि डेकोरेटिव्ह ठेवण्यासाठी बरेचसे प्रयत्न करते. आय होप तुम्हाला ते आवडले असतील तर कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून मी पण थोडीशी मोटिवेट होईल आणि मलाही छान वाटेल की गडे हां, मी काहीतरी छान सांगितलं. आणि माझा व्हिडिओ पाहून तुम्ही थोडे जरी मोटिवेट झाला असाल तर मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच छोट्याशा गोष्टीला सुरुवात करणार. नंतर मी आत आली, छान असं पाठ तिथे स्थापन केला, कारण देवघरामध्ये अगोदरच मी छान क्लिनिंग करून ठेवली होती. आणि नंतर पूजेला जे काही साहित्य लागणार आहे, हळदी कुंकुम, चंदन, महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांना आवडतं चंदन, ते चंदन घेतलेलं आहे, भस्म, हळदी कुंकुम, छोटासा पाट घेतलेला आहे. आणि नंतर मी घेतला आहे पंचामृताला जे जे सामान लागतं ते. पंचामृत शक्यतो मी अगोदरच करून ठेवते, पण जर मला कधी झालंच नाही तर जे काही साहित्य लागतं ते साहित्य मी जवळ घेऊन बसते. दूध आणि दही मी अगोदरच मिक्स केलं होतं, नंतर मी त्यामध्ये टाकलेली आहे साखर, नंतर त्यामध्ये टाकलेलं आहे तूप आणि नंतर मध, एवढ्या वस्तू मी त्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि नंतर पंचामृतला व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून दिला. आणि आता म्हटलं चला आपण पूजेला सुरुवात करूया. तर कुठल्याही पूजेला सुरुवात करायच्या अगोदर मी तर तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं की आपल्याला निरंजनापासून सुरुवात करायची. निरंजनाच्या खाली थोडेसे तांदूळ टाकले आणि नंतर वरती निरंजन ठेवून घेतला. निरंजनाला हळदी कुंकुम लावून घेतलं, डोक्याला स्वतःच्या हळदी कुंकुम लावून आपल्याला घ्यायचं आहे कुठलीही पूजा सुरुवात करायच्या अगोदर. आणि नंतर मस्त असं एक निरंजनाला फूल वाहून आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. तर कुठलंही शुभ कार्य पूजा करायच्या अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर पूजेला सुरुवात करायची आहे. तसंच आजसुद्धा मी छान असा दिवा लावून घेतला आणि नंतर पूजेला सुरुवात केली. दिव्याला पण आपल्याला नमस्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीने काहीसं मी आजच्या पूजेला सुरुवात केली. तर चला आता आपण स्वामी समर्थांच्या सेवेला सुरुवात करूया. तर ही सेवा करणं खरंच खूप जास्त सोपं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला अगोदरसुद्धा म्हटलं की उपवासच करावा असं काही नाही. आपण हवं तर जेवण वगैरे करूनसुद्धा ही पूजा नक्कीच करू शकतो, यात अवघड असं काही नाही. नंतर मी स्वामींचा छान असा पाण्याने अभिषेक केला आणि तुम्हाला मी जसं म्हटलं त्यानुसार नंतर आपल्याला पंचामृताने स्वामींचा अभिषेक करायचा आहे. तर मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे पंचामृत कसं बनवायचं. तुम्ही माझ्या अगोदरचे व्हिडिओ पाहून नक्कीच त्या पद्धतीने पंचामृत बनवू शकतात. नंतर पंचामृताने आपल्याला स्वामींना स्नान घालायचे आहे. तर पंचामृत 1, 2 किंवा 3 वेळा नाही तर 5 वेळा आपल्याला स्वामीच्या डोक्यांवर पंचामृत घालायचं आहे आणि छान स्वामीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण श्री स्वामी समर्थ किंवा आपण मानसपूजा म्हणून स्वामींची पूजा करू शकतो. जर मानसपूजा पाठ नसेल आपल्याला तर फोनवर मानसपूजा लावून सुद्धा आपण ही पूर्ण पूजा करू शकतो. मी सहसा मानसपूजा लावून करते किंवा मला जेवढं मानसपूजेतलं पाठ आहे तेवढं म्हणून मी स्वामींची छान पद्धतीने पूजा करते. अशाच प्रकारे आपण मानसपूजा म्हणून किंवा श्री स्वामी समर्थ म्हणून सुद्धा स्वामींची पूजा करू शकतो. जर आपण मानसपूजेचा पाठ घेतला तर त्यामध्ये पूजापासून तर प्रसादापर्यंत पूर्ण त्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि खरंच खूप छान वाटतं. जसं की स्वामींची पूजा करण्यापासून, पूजेचा शुभारंभ करण्यापासून दूध फळं पूर्ण प्रसादापर्यंतचा त्यामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे तुम्ही मानसपूजा ही नक्कीच ऐकत जा. फोनवर ऐकून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या पाठ होतात, एवढी काही अवघड सुद्धा नाही. तर मानसपूजा फोनवर लावून आपण ही पूजा नक्कीच करू शकतो. नंतर मी तिथे पाठ स्थापन केला व स्वामींना त्यावर विराजमान केलं. आता आपल्याला स्वामींना छान असा चंदनाचा गंध लावून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता स्वामींचा आवडता चंदनाचा गंध आहे. नंतर मी जी मागे फ्रेम ठेवलेली आहे त्रिमूर्तीची आणि स्वामींची, त्या मूर्तीलाही गंध लावून घेतला. नंतर विठ्ठल रुक्मिणीलाही चंदनाचा गंध लावून घेतला आणि नमस्कार करून घेतला.
तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसते मूर्ती आणि किती छान स्थापना केलेली आहे। तर अशा पद्धतीने ही छोटीशी पूजा मी करत आहे आणि मला असं वाटतं की माझा हा व्हिडिओ पाहून माझ्या बऱ्याचशा मित्रमैत्रिणी नक्कीच मोटिवेट होतील आणि नक्कीच त्यांना ही पूजा करायची इच्छा असेल तर माझा हा व्हिडिओ पाहून त्या पूजेला सुरुवात तरी ॲटलिस्ट करतील। तर अशा पद्धतीने मी छान असे स्वामींना पुष्पांजली वाहून घेतली, फुले वाहिले। जर पिवळं फूल नसेल तर आपण कुठलेही फुले नक्कीच वाहू शकतो, पण शक्यतो आपल्याला भेटले तर आपण स्वामी समर्थांना पिवळं फूल वाहावे। माझ्याकडे आज नव्हते म्हणून मी मिक्स्ड फुलं वाहून घेतले, तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने। आणि एकदा जर आपण ह्या पूजेला किंवा ह्या नित्यसेवेला सुरुवात केली तर मला असं वाटतं की आपल्याला कितीही अडचण असू द्या किंवा कितीही कामाचं बर्डन असू द्यात, आपण ही पूजा कंप्लीट नक्कीच करणार। माझी अशा पद्धतीने पूजा करून झाल्यावर मी स्वामींना छान धूप दिला, तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने। आणि पूजा अजून अपूर्ण आहे तरी सुद्धा किती छान दिसतंय आणि फक्त मलाच मनाला नाही तर घरात सुद्धा खूप जास्त प्रसन्न असं वातावरण राहते। आणि हे गुरुवार केल्याने फक्त घरच नाहीत तर आपलं मन सुद्धा खूप जास्त समाधान राहते। आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने घरामध्ये जर आपल्याकडून दुसऱ्या काही गोष्टी नाही झाल्या तरी ही एक छोटीशी पूजा नक्कीच दर गुरुवारी केली पाहिजे। तर अशा पद्धतीने मी स्वामींची पूजा वगैरे केली, स्वामींना छान धूप दिला आणि आता आपण घेऊया गुरुचरित्र वाचून। तर या पूजेमध्ये काय काय आहे हे बरेच जण जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील तर मी अगोदरच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पूजा कशी करायची, पण जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी शॉर्टमध्ये ते सांगते। तर आता पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर मी बसणार आहे गुरुचरित्र वाचण्यासाठी। तर सगळ्यात अगोदर आपल्याला गुरुचरित्र घ्यायचं आहे आणि नंतर त्याला हळदी कुंकुम लावून नमस्कार करायचा आहे। तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला गुरुचरित्राला हळदी कुंकुम लावून नमस्कार करून वाचनाला सुरुवात करायची आहे। हे पूर्ण छोटंसं सार आहे, हे सार वाचण्यास 21 अध्याय आहेत। हे सार वाचण्यामध्ये मला कमीत कमी 2.5 तास लागतात। बऱ्याच जणांचं कमी वेळात सुद्धा होतं, कारण पूजा आरती ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्यावर 2.5 तास तर लागणारच। पण बरेच जण फास्ट स्पीड असेल किंवा सारखं वाचून झालं असेल तर कमी वेळात पण मे बी होऊ शकतं। पण ज्यांना कोणाला वेळ नसेल किंवा वर्किंग वुमन असतील तर त्यांनी एकाच दिवशी न वाचता आठवड्यामध्ये दररोज 3-3 अध्याय करून सुद्धा हे 21 अध्याय आपण नक्कीच पूर्ण करू शकतो। जिथं भाव तिथं देव हे तर तुम्ही ऐकलंच असेल। त्याचप्रमाणे जर आपल्या मनात भाव असेल तर आपण कशाही पद्धतीने किंवा कुठलाही टाईम ॲडजस्ट करून आपण ह्या गोष्टी नक्कीच करू शकतो। बरेच जण मला असं म्हणतात की दुपारी न वाचता म्हणजे सकाळी ब्रह्मवेळेत वगैरे उठून वाचणे वगैरे, पण माझा मुलगा छोटा असल्यामुळे मला त्या गोष्टी होत नाहीत आणि परत सकाळी लवकर उठणे, टिफिन वगैरे या तर गोष्टी आपल्याला असतातच। म्हणून घरातील सर्व काम आवरून झाल्याच्या नंतर मी ह्या गोष्टी करते आणि मला असं वाटतं की वेळ महत्त्वाची नाही, ती गोष्ट आपण पूर्ण करणे हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे टायमाचं कुठलंही बंधन न धरता आपण आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ह्या गोष्टी केल्या पाहिजे असं मला वाटतं। तसंच प्रत्येक लेडीजला किंवा प्रत्येक फ्रेंड्सला मी असं सांगू शकते की तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ही पूजा करू शकतात आणि तेव्हा गुरुचरित्रे नक्कीच वाचू शकतात। असं त्याचं वाचायचं काही टायमिंग वगैरे नसतं। आणि बरेच जण असं सुद्धा म्हणतात की गुरुचरित्रे घरामध्ये वाचू नये, तर तसं सुद्धा काहीही नसतं। मी बऱ्याच जणांना गुरुचरित्रे घरामध्ये वाचताना पाहिलेलं आहे आणि तुम्ही आता यूट्यूबलाही पाहू शकतात बऱ्याचशा लेडीज घरामध्ये गुरुचरित्रे वाचतात, कारण प्रत्येकाचंच मंदिरात जाणं आणि 21 अध्याय पूर्ण वाचणं शक्य नाही। कारण आजकालच्या धावपळीच्या दुनियेमध्ये कोण एवढा वेळ जाणार, परत सोबत कोण येणार आणि कुठे, प्रत्येकाच्या घराजवळ मंदिर असेल असं नसतं। ज्याच्याकडून झालं त्यांनी नक्कीच मंदिरात गुरुचरित्र करावे, पण ज्याच्याकडून होत नाही त्याने घरी केलं तरी चालतं। अशा पद्धतीने मी गुरुचरित्र वाचून कंप्लीट केलं आणि आता म्हटलं चला लगेच आरती करून घ्यावं। जर आपण दुपारी पूजा मांडली असेल तर आपल्याला 2 वेळा आरती करायची आहे, पण जर पूजा सायंकाळी केली तर मग एकदा आरती केली तरी चालते। दुपारी पूजा केल्याच्या नंतर सायंकाळी का आरती करायची, कारण दुपारच्या वेळेला आपल्या घरातील कोणीही घरी नसते, मग घरी सगळ्यांना आरती वगैरे देणे ह्या गोष्टी व्हाव्या म्हणून आपल्याला डबल आरती करायची आहे। कारण आज माझी आरती लवकर झाली होती 3-4लाच, मग घरी कोणीही नव्हतं, त्यामुळे मी परत रात्री एकदा आरती केली। आता मी एकटीच असते त्यामुळे स्वामींना छान आरती दिली, मस्त घरभर धूप पसरवला, स्वामींना पण परत छान असा धूप दिला आणि अशा पद्धतीने मी छान माझी आजची पूजा करून घेतली। आपण जर रात्री परत आरती केली तर घरच्यांनाही छान प्रसन्न वाटतं आणि नंतर
छान असा स्वामींना नमस्कार केला. तर आजचाही माझा गुरुवार अशा पद्धतीने मी आजची पूजा केलेली आहे. आता आपण स्वामींना छान असा नैवेद्य दाखवून घेऊया. तर नैवेद्यामध्ये काय, आपण हवं तर स्वामींना दूध, साखर पण देऊ शकतो, फळं पण देऊ शकतो आणि नंतर महत्त्वाचं म्हणजे फक्त खडी साखरसुद्धा देऊ शकतो. जर कोणी गुरुचरित्र वाचलं असेल तर त्यामध्ये उल्लेख केलेलाच आहे की बाळप्पाने स्वामींना खडी साखर घेऊनच दर्शन रांगेला लागले होते. ज्यांनी वाचलं आहे त्यांच्या नक्कीच लक्षात येईल. त्यामुळे कुठे काय प्रसाद ठेवू किंवा हा विचार करायची अजिबात गरज नाही. आपण खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून पाणी फिरवून स्वामींना नमस्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा माझा आजचा 4था गुरुवारची पूजा मी संपन्न केलेली आहे. कशी वाटली पूजा कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर तुम्ही नक्कीच मला एक कमेंट करून सांगा, कारण मलाही छान वाटेल. आणि तुम्हाला जर करायची इच्छा असेल तर मला असं वाटतं तुम्ही नक्कीच सुरुवात करायला हवी. पूर्ण चेंज वगैरे केलं आणि नंतर रात्री उपवास सोडायचा स्वयंपाक करून आम्ही गेलो सरळ स्वामी मंदिरामध्ये. दिवसभराचा थकवा, पूजा सगळं करून झाल्याच्या नंतर घरात तर खूप जास्त प्रसन्न वाटतच होतं, पण थोडंफार काही स्ट्रेस असेल किंवा काही गोष्टी असतील तर ते इथे आल्यानंतर तर पूर्णपणे आपण रिलॅक्स फील करतो. आणि खरंच सांगते, मला इथे मंदिरात आल्याच्या नंतर माझ्या मनात कितीही वादळ असू देत किंवा कितीही स्ट्रेस असू देत, एवढं स्ट्रेस फ्री वाटतं आणि खूप छान वाटतं. त्यामुळे जोपर्यंत मी स्वामींचं दर्शन घेत नाही तोपर्यंत माझा गुरुवार कंप्लीट झाला असं मला वाटत नाही. तर अशाच पद्धतीने माझ्या 4ही गुरुवारी मला स्वामींचे छान दर्शन झाले आणि माझे 4 नंबरचा गुरुवार अशा पद्धतीने आज मी समाप्त केला. नंतर थोडा वेळ पिल्लूला घेऊन गेलतो म्हणून तिथेही गाभाऱ्यामध्ये त्याला थोडंसं खेळवलं वगैरे आणि थोडं मनाला शांतता वाटावी म्हणून आम्ही एक 15 ते 20 मिनटं तिथं बसलो, कारण दर्शन रांगेलाही जास्त काही गर्दा नव्हता. आज गुरुवार असूनसुद्धा आम्ही थोडं उशिरा गेलो, त्यामुळे इथे काही गर्दा नव्हता आणि दर्शन करायला सुद्धा जास्त वेळ लागला नाही. नंतर इथे स्वामींचा जो पाठ आहे तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं. जेव्हा मी अक्कलकोटमध्ये आले होते तेव्हा तिथे जाऊन दर्शन घ्यायला परवानगी होती, पण आता तिथे पूर्ण सेटअप चेंज झाला आहे म्हणून बाहेरूनच दर्शन आहे. गाभाऱ्यात थोडा वेळ बसलो आणि नंतर मग स्वामींचं दर्शन घेऊन घरी आलो. बाय.